बाहेर खूपच पाऊस पडतोय म्हणून काहीतरी फ्राय केलेली खाण्याची खूप जास्त इच्छा होत होती, म्हणून मी आज चीज बॉल्स बनवण्याचे ठरवले. आणि हे चीज बॉल्स मी स्लाइस चीजपासून बनवलेले होते. आता चीज स्लाइसपासून चीज बॉल्स कसे बनवायचे ते मी सांगते पुढे. आता 4 मीडियम साईजचे बटाटे मी मऊसूत शिजून घेतले. आता हे बटाटे छान स्मॅश करून घ्यायचे. आता आपल्याला यात काही भाज्या ॲड करायच्यात. यात मी घेतली बारीक कट केलेला कांदा, तसेच स्वीट कॉर्न, बारीक कट केलेली हिरवी मिरची व कोथिंबीर. यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो पण टाकते व मीठ पण टाकते. भाज्यांमध्ये हिरवी किंवा कलरफुल सिमला मिरची पण ॲड करू शकतो, पण इथे मी यूज नाही केलेली. आता यात आपल्याला बाइंडिंगसाठी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे मिश्रण साईडला ठेवून देते. आता आपल्याला डीप करण्यासाठी स्लरी बनवून घ्यायची. एका छोट्या बाउलमध्ये 2 चमचे मैदा व 1 चमचा कॉर्नस्टार्च टाकून मिक्स करायचं. थोडंसं मीठ आणि पाणी टाकून स्लरी बनवून घ्यायची. यात थोडंसं ऑरिगॅनो ॲड केलं तरी चालेल, मी केलेलं आहे थोडंसं. आता इथे मी 2 चीज स्लाइस उभ्या कट करून घेतल्या आहेत. अशा पद्धतीनं करायच्या आहेत. एक उभी कट केलेली चीज स्ट्रीप एक बॉलसाठी इनफ आहे. चीज स्लाइसचे चीज बॉल्स पण अतिशय छान होतात. आता इथं मला ह्या 2 चीज स्लाइस इनफ झाल्या सगळ्या चीज बॉल्ससाठी. इथे मी एक चीज स्ट्रीप वेगळी करून घेते, नंतर मला ते फील करताना इझी जावं म्हणून. इथे चीज स्लाइसच्या चीज स्ट्रीप पण तयार आहेत. आता आपण बटाट्याचे जे मिश्रण बनवले होते त्याचे चीज बॉल्स बनवूयात. आता मिश्रणाची हाताने प्रेस करून गोल वाटी करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी कशी करते. त्यात आता हे चीज स्लाइस फील करून घ्यायचेत, म्हणजे चीज स्ट्रीप जे बनवून ठेवलेले होते ते फील करून घ्यायचेत. मी इथे ते फील करून घेते आणि वरून हे आता बंद करून घ्यायचे. बंद करताना थोडंसं प्रेस करून घ्यायचे आणि गोल गरगरीत गोळा करून घ्यायचा. अशा पद्धतीने मी हे आता करून घेते. आता हे सर्व चीज बॉल्स मी बनवून घेते. सर्व बनवून झाल्यावर हे 15 मिनिटे डीप फ्रीज करायचे आहेत. अशी चीज बॉल्स तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवून हवे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. हे फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामशीर टिकू शकतात. डीप फ्रीज केलेले चीज बॉल्स आता फ्राय करायला घ्यायचेत. आता एक बॉल घेऊन आधी स्लरीमध्ये छान घोळवून घ्यायचा आहे आणि नंतर ब्रेड क्रममध्ये टाकून छानपैकी क्रम कोट करून घ्यायचा आहे. छानपैकी क्रम कोट झाला की हा बॉल आपल्याला फ्राय करायचा आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत हा फ्राय करायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच पद्धतीने सर्व चीज बॉल्स आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत. इथं गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे, जेणेकरून ते बॉल्स फुटणार नाहीत म्हणून. नंतर इथे मी सर्व बॉल्स फ्राय करून घेतले. आता इथे मी जी ब्रेड क्रम यूज करते ते पण मी घरीच बनवून घेतलेले होते. तुम्ही पाहू शकताय माझ्या सर्व बॉल्सचा कलर एकदम सेम आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर. आणि हे अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर माझे चीज बॉल्स तर रेडी आहेत. तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.